बघितलेत ना कामं. म्हटलं की अजून ह्याला लेस लावणं झालेलं नाही आहे. तर सुनीता मॅडम आमच्या येऊन बघा त्यांची कामं चालू झाली. एका काकूंनी 5 ते 6 कवर पडदे कर्टन्स आणून दिलेले आहेत आणि त्याला टिपा मारत म्हटलं बस माझं होईपर्यंत. आणि हे बघा कशी टाकते, बेधुंद टाकते ही. इथे आता मी नेटचा कपडा आहे, खुर्ची जर सरकवली तर त्या खुर्ची खाली जायला. खुर्ची म्हणजे मी बसूच नको का, मी कामच नको करू, हे असं असतं. कटिंग करते पण अगं ते लावायला लागेल ना मला. होईल तसा घडी घालून ठेवून दे ना, म्हणजे पसारा पडणार नाही. किती शिकवायचं नाही का, लहान लेकरांना शिकवून मोठी झाली, आता मोठ्या लेकरांना शिकवायचं आहे. चला मग आता कटिंगला घेते. कटिंग झाले की आता कारण ह्यातले शोधायला लागतील सगळ्या झाडू माताने पिशवीवर काढलं. तिने बघा तिकडून उचललं, इथं टाकलं, इथून उचललं, तिकडं टाकलं. आता ते बॅगेत जाईल कधी हे माहित नाही. कटिंगला आता पुन्हा तो पडदा हलवावा लागेल कारण त्या बॅगेंचा ढीग त्याच्या खाली आहे. काय करावं हिला सांगा. दिवसभर असं असते. फक्त हातात छडी घेऊन छडी लागे छमछम विद्याई काय म्हणतात, विद्याई घम घम असं. हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात माझ्या गोड ताईंनो. कशात सगळ्या छानच असाल कारण दिवाळीची सगळ्यांचीच धावपळ चालू असेल. तसा हा व्लॉग आहे आज शनिवार 11 ऑक्टोबर 2025. पण आज हा येतोय सोमवारी कारण संडे एवढी बिझी होते त्याच्यामुळे व्लॉग टाकणं काही झालं नाही. पण आपल्या ताई एवढ्या माझ्यावरती प्रेम करतात की त्यातल्या एका ताईने मला कमेंटसुद्धा केली की ताई आज तुमचा व्लॉग आला नाही बरं. म्हटलं हो येईन. खूप छान वाटलं की खूप बारीक सारीक गोष्टीसुद्धा तुम्ही माझ्या लक्ष ठेवून आहात. म्हणजे इतकं प्रेम देताय की एखादी गोष्ट माझ्याकडून मिस झाली किंवा ते मला शक्य झालं नाही तर तुम्ही ती गोष्ट लगेच मिस करताय आणि मला विचारताय. सो असंच प्रेम तुमचं नेहमीच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. आता आल्या आल्या काय असतं तुम्हालाही माहीत आहे. काल केलेला राडा आज सगळा क्लीन करायचा असतोय कारण दिवसभराच्या धावपळीमधून संध्याकाळी झाडू मारण्याचा कंटाळा करतेच मी बऱ्याच वेळेला. सो जरी झाडू मारला असेल तरीसुद्धा क्लिनिंग आल्यानंतर करावंच लागतं. काल झाडू मारून गेले होते आणि आज थोडाफार कचरा होता. मग नेहमीप्रमाणे सगळं क्लिनिंग झालं, आतून बाहेरून शॉपच्या समोरून क्लिनिंग झालं. बघा इथे मस्त मस्त आकाशकंदील लावलेले आहेत आणि बाहेर माहिती आहे का काल मी 10:30ला घरी गेल्यानंतर रोड समोरून छान केलेला आहे तर चकचक दिसतोय. आणि सगळं क्लीन झाल्यानंतर देवपूजा करायला गेली तर नेमकी अगरबत्ती संपली होती. एरवी एखादा अगरबत्तीचा पुडा किंवा पॉकेट शिल्लक असतं पण एका काकांकडून घेते ते काका काय बरेच दिवस आलेच नाही त्याच्यामुळे इथे बॅलेन्स पडलेला पुडा नाही आहे. सो आज म्हटलं देव बाप्पाला बिना अगरबत्तीचीच पूजा करूया. नमस्कार केला आणि दिवसाच्या कामाला सुरुवात केली. तर इथला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. प्रत्येकाची मापं सांभाळणं म्हणजे पण लय मोठं टास्क आहे. आत्ताच क्लिनिंग झालं आहे. आता हे मशीनचं क्लिनिंग करताना कोणाकोणाचं कुठे कुठे काय काय आहे हे बघून मापं चेक करते कारण कोणाचं तरी ब्लाऊज झालेलं असते कोणाचं नाही झालेलं असते असं होतं. आणि एखाद्याचं ब्लाऊज इकडे तिकडे व्हायला नको मापाचं आहेत तरी झालेले मापं इकडे ठेवून देते. आणि काल जे ब्लाऊज हातशीकडे गेले होते ते आलेत तर त्यांनासुद्धा प्रेस केली आहे. सगळ्यात अगोदर प्रेसच केली क्लिनिंग झाल्यानंतर. हे जे ब्लाऊज आहे काल शिवून आणलेलं ह्याला 4 टक्स आहे. आता ह्याला बघा गोंडे सांगितले तरी पण मी मनाने ते लटकन दिले तर काय करायचं, लटकन सांगितलं तर गोंडे दिले सवय पडली आता. आणि हे काही ब्लाऊज आहेत जे आज आलेले आहेत हातशिलेवरून काल दिलेले तर ते आता प्रेस करून हँगरला लावते. म्हणजे हे काम झालं की मग येईल तसे ब्लाऊज आपलं देतात. खूप सारे ब्लाऊज तसे झाले आपले शिवून आणि खूप सारे अजून व्हायचे आहेत. तुम्हाला एक ब्लाऊजवरती नजर मारून दाखवते. खूप सारे ब्लाऊज आहेत आपले जे शिवून झालेले आहेत. तितक्याच इकडे साड्यासुद्धा आहेत आणि अजून खूप साऱ्या साड्या आहेत. इकडे साड्यांचा ढीग पडला आहे, तिकडे साड्या ह्याच्यामध्ये 5-6 साड्या आहेत आणि ह्या साड्या पिको फॉलवरून आलेल्या आहेत. अजून 10-15 साड्या 2 दिवस झाला आमची मॅडम आणते जरा तब्येत बरी नाही वाटतं त्या पण येतील. आता लावायला जागा ॲडजस्ट करायला लागेल. आणि इकडे हे ब्लाऊज जे आहेत ती बघा आज थोडेसे व्यवस्थित सेट करून लावलेत कारण रोज आपल्याला इथं ब्लाऊज लावायला लागतात आणि दिवाळीमध्ये ब्लाऊज संपतात 100%. त्याच्यामुळे हे निम्मे ब्लाऊज संपलेले आहेत आणि थोडेसे इथे हँगर संपलेले आहेत. थोडेसे इथे बॅक साईडला तुम्हाला दिसतात हँगर ब्लाऊजच्या इकडे ते आहेत. तर साड्यांचे पण निम्म्याला जास्त हँगर संपलेत, ब्लाऊजांचे पण निम्म्याला जास्त हँगर संपलेत. अजून 8 दिवस आहेत दिवाळीला. आज आहे 11 तारीख आणि 18पासून दिवाळी चालू होती आहे म्हणजे 7-8 दिवस आहेत. तसं 19पर्यंत जर आपण पकडलं तर. चला मग आता कामाला चालू करूया. हे बघा तुमच्याशी बोलता बोलता काल आलेले 2 ब्लाऊज आहेत रात्री इथंच राहिले ते
त्यांना प्रेस करणं आहे, त्यांना प्रेस करून घेऊया. ब्लाऊज प्रेस करणं म्हणजे तसं खूप रिस्की काम आहे, कारण एवढे ह्याचे कपडे असतात ना पैठणीचे, तेवढे खूप सॉफ्ट असतात आणि सॉफ्ट कपड्यांवरती प्रेस फिरवताना थोडीशी भीती वाटते, कारण जुने अनुभव काही गाठीचे आहेत. त्यामुळे तरी ते ॲडजस्टमेंट करते प्रेस आणि चालू करते, कारण प्रेस हे शिवायच्या अगोदर सुद्धा याच्यावरती फिरलेले असते कपडा प्लेन होण्यासाठी, आणि शिवल्यानंतर सुद्धा एकदा प्रेस केली मग हँगरला लावायला आपण मोकळे. आणि प्रेसमुळे खरंच छान दिसतं. एक ताई मला कमेंटमध्ये म्हणत होती लास्ट टाईम, आता बरेच दिवस झाले त्याला, तर ताई तुम्ही इतका विचार करता क्लायंटचा, इतका वेळ प्रेस कोण करतं नाही का, आणि इतक्या काळजीपूर्वक तुम्ही धाग्यापासून इस्त्रीपासून शिलाईपासून सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालून व्यवस्थित करून देता क्लायंटला, तर त्या क्लायंटला कसली काळजी आहे नाही का तुमच्याकडे एकदा आल्यानंतर, की माझं ब्लाऊज कसं होईल आणि कसं नाही होईल, त्या किती निवांत असत असतील ना. तर ॲक्च्युली विषय तोच आहे, कॉल वाजतोय. ॲक्च्युली विषय तोच आहे, कारण कसं आहे आपण काय काम केलं आणि किती काम केलं हे महत्त्वाचं नाही आहे, आपण केलेलं काम समोरच्याला किती आवडते, ते किती समाधानी होत आहे त्या कामाने, हे महत्त्वाचं आहे. आणि आता आपल्याला जर आपला बिझनेस अगदी छान ठेवायचा असेल, क्वालिटी मेंटेन ठेवायची असेल, तर मग पर्याय नाही का. सुनीता मॅडम आमची शिकली आहे, पर्याय नाही, काहीही करा, केल्याशिवाय पर्याय नाही. आता बघा ब्लाऊजला प्रेस केल्यानंतरचा ब्लाऊजचा जो लुक आहे तो कसा दिसतोय तुम्हाला इथे आता लक्षात येईल. अगोदरच्या ब्लाऊजपेक्षा या ब्लाऊजचा लुक तुमच्या लक्षात येईल, त्यासाठी प्रेस करणं गरजेचं. गळा किती फिनिशिंगनी छान बसलाय बघा, आणि इकडे प्रिन्सेस कटसुद्धा किती सुंदर बसलं तर. आता हे झालं एक ब्लाऊज प्रेस करून. आता नंबर आहे ह्या पॅडेडवाल्या ब्लाऊजचा. आता हे पहिलंच खूप सुंदर दिसतंय, पण प्रेस केल्यानंतर अजून त्याचा लुक खूप उठून दिसणार आहे. प्रेसमुळे कसं कॅनव्हास गळे वगैरे सगळे प्रॉपर बसतात, स्लीव्ज म्हणा, त्याच्यामुळे आता सवय झाली, त्याच्यामुळे काम पटपट होतं, नाही तर हे पटपट काम करू नका तुम्हाला जर सवय नसेल तर. प्रिन्सेस कट छान उठून दिसतो प्रेसमुळे, आणि पाठीमागच्या गळ्याला सुद्धा हात शिलाईमध्ये एखादा टाका खेचला गेला असेल तर तो सुद्धा प्रॉपर येतो. ब्लाऊज टाकायचं कधी हवा आहे? दिवाळीच्या दिवाळीच्या आधी सगळ्यांना हवा आहे. आमचा विचार करा ना, दिवाळी आली किती दिवसांनी घेऊन आलाय आता, काय करायचं? सुंदर असा. सो ह्याचा लुक तुम्हाला कसा वाटतोय सांगा. लावा मॅडम. बापाचं नाव काय लिहू? देवळेकर, भारती देवळेकर ह्याच्यावर टाका. अस्तर चांगलंच टाका, अस्तर क्वालिटी ताग्यातलं असतं. हे कसं देवळे का? हा देवळेकर. फोर हा पीस आहे. कसा बसेल म्हणजे बसेल गळे गोलच ना. हो सेम आहे तसाच. बटन लावून दिली तर बरं होईल. होत असेल तर नक्की हा. देणार, तर नाही झालं तर मग आता तुम्हाला मला बटणं बटन सहित द्या आणि फक्त लुक करून हे करा बस. हा प्रिन्सेस कट आहे, हा प्रिन्सेस कट आहे. फक्त आता काय करायचंय, पुढचं शिवायचंय. ओपन फ्रंट ओपन हा. करायचं. कारण आता प्रेग्नन्सी आहे ना, तर आणि हं. थोडासा हे ठेवा. आता हा बसतोय हा बसतोय पण Proper बसतोय. हा, कधी fitting ला घालायचं आहे व्यवस्थित आता हे आहे. तुम्हाला? आता दिवाळीला. मग हे आहे असेच ठेवा, हा लूज नका ठेवू. काय हा. माहितीये लूज तुम्हाला नंतर एक टिप काढून होईल. हा. आता लूज ठेवलात ना तर इथून तुम्हाला हातवरती वगैरे केले की उचलेल. उचलेल. मग तो आता Okay. सध्या गरज नाही प्रेग्नन्सी हा. असेल तर. अजून काय एवढं दिसत नाही ना पोटाचा मी भाग. हे 2 का आणलेत, मला दोन्ही व्यवस्थित बसतायत. फक्त ह्याचं हे आहे ना, ते 3 त्यांनी ठेवलंय. मला छोटं पाहिजे. नाही ह्याचं कसं होईल, ओपन नेक असेल ना छोटं राहतं. हा. आता हा पाठीमागून बंद नेक आहे ना, हा. shoulder मोठी राहते. Shoulder, हा. मग तुम्हाला ह्या मापाचं हे बसतंय, मग हे हा, तुम्ही आणि घेऊन जा. हात फक्त ह्याचे म्हणजे इथपर्यंत आहेत. हा. हात ह्याच्या बरोबर आहे. पर्यंत आहेत. हा, आणि ह्याचे जरा छोटे शिवलेत त्यांनी. मग ह्याच्यापेक्षा थोडं लांब घेते मी, हा थोडे मोठे घ्या. कारण हे पफ आहे ना, हा. त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी लॉंगच वाटणार. आपण हा. ह्याच्यापेक्षा थोडंसं ऍडजस्ट हा, करू. हे एवढेच आता हे बघा टोटल 11 इंचाचे आहेत. हा. किती ठेवू? 9.5 ठेवू. हा हा, 9.5 बघूया ठेवा. किती हे आहे. छोटे. 9.5 हे असेल तर ह्याच्यापेक्षा वाढवू मग 10 करू. हा 8.5 आहे. हा. किती करू? 9.5 करू. 9.5 इंच करा, वाढते. 9.5 करा. आणि गळा मी काय म्हणत होते, ह्याला तुमचं नेट नाव काय लावते. लिहू? संपदा देवळेकर. गळे राऊंडच ठेवू ना. हो राऊंडच ठेवायचंय. आणि Knot ह्याला बांधू?
नोट नाही, अशी जाळी लावायची आहे मागून. ह्याला तुम्हाला स्क्वेअर गळा चालेल का? स्क्वेअर हवा असेल तर ह्याला हा पट्टी आपण लावू शकतो पाठीमागे, म्हणजे दुसरी असं lace न ह्याला लावता. लावाल पूर्ण स्क्वेअर मध्ये, पूर्ण स्क्वेअर मध्ये. म्हणजे हा जो येईल ना आपला हा स्क्वेअर, त्याला तुमची ही बॉर्डर येऊ शकते अशी, आणि त्याला दोरी बांधून छोट्याशा लटकन लावला तर सुंदर दिसेल हा ब्लाऊज. चालेल. ह्याला पण पफच शिवा, असे पफ शिवू तसे. हा पफ शिवा आणि प्लेनच ठेवा आणि चौकोनी गळा ठेवताय म्हणताय ना. किंवा असा व्ही केला तर हे जास्त Wheel. वाढेल ना. हो, व्हील आपण ते लावू शकतो बॉर्डर आपण. लावू शकतो का? नाही वाढणार. तुम्हाला जर ओपन मध्ये व्ही हा. हवी असेल ना तर हा. नाही वाढणार. अगदी ते 2.5 अडीच शोल्डर आहे, इंचाचं 2-2.5 ठेवून, इंचाची नाही. कारण तुमच्या शोल्डरच्या मापानुसार ती शोल्डर कट होईल. हा. आणि ओपन जर हवा असेल तर, पॅक हवा असेल असा तर मग शोल्डर पॅक रुंदच नको येते. पॅक नको. मग व्ही करा आणि व्हीला ती लावू शकता. कलर वगैरे जातो का? काढता येतं का वॉश करायचे वेळेस? गाठ बांधलेली असते, काढू हा, शकतो. काढू शकतो ना. खूप डिझायनर होते फक्त ते. आणि आपण असे किती घालतो, हो. वर्षातून 2 वेळा साड्या हो. धुणं म्हणजे खूप झालं. घालणं म्हणजे खूप झालं. जास्ती धुवत पण नाही. मग पुढे हुक करू ना, हो, पुढे हुक करायचे. आणि पुढे राऊंड गळा करू ना. हा, पुढे राऊंड गळा करा एवढ्याच मेजरचा. हो, आणि बाही 9.5ची. हा, 9.5ची बाही करा. त्याची छोटी आहे म्हणून 9.5ची बाही. हे मात्र चांगलं वापरा. अस्तर आम्हाला सांगायला लागत नाही, उलट आम्हाला अस्तर म्हणतात जरा हलकं वापरा ना, नाही. खूप जाड वाटतंय. आमच्या रेग्युलरचे कस्टमर ते टिकायला पण पाहिजे ना ब्लाऊज. टिकायला सुटतं ना तिथून, मग ते हे होतं. झिरझिरत असलं की दोरे निघतात, खराब होणारच नाही. आणि मला हे पॅक करून द्या असंच. ओव्हरलॉक येतं त्याला. ओव्हरलॉक. याचं ओव्हरलॉक येतं. हा, असं केलं तरी चालेल. हाताला पण हे अस्तर आहे आमचं. हाताला पण येईल ना. सगळीकडे येतं, हा. जिथं ओपन राहतं ना तिथं येतं ते. हा. बघितलेत ना, कामं म्हटलं की अजून ह्याला लेस लावणं झालेलं नाहीये. इथं सुनीता मॅडम आमच्या येऊन बघा, त्यांची कामं चालू झाली. एका काकूंनी 5 ते 6 कवर पडदे कर्टन्स आणून दिलेले आहेत, आणि त्याला टिपा मारत म्हटलं बस माझं होईपर्यंत. आणि हे बघा कशी टाकते, बेधुंद टाकते ही. इथे आता मी नेटचा कपडा आहे, खुर्ची जर सरकवली तर त्या खुर्ची खाली जायला, खुर्ची म्हणजे मी बसूच नको का, मी कामच नको करू, हे असं असतं इथं. कटिंग करते पण अगं ते लावायला लागेल ना मला, होईल तसा घडी घालून ठेवून दे ना, म्हणजे पसारा पडणार नाही. किती शिकवायचं नाही का, लहान लेकरांना शिकवून मोठी झाली, आता मोठ्या लेकरांना शिकवायचं आहे. चला मग आता कटिंगला घेते. कटिंग झाली का, कारण ह्यातले शोधायला लागतील या सगळ्या झाडू माताने पिशवी ओव्हर काढलं. तिने बघा तिकडून उचललं, इथं टाकलं, इथून उचललं, तिकडे टाकलं. आता ते बॅगेत जाईल कधी हे माहित नाही. कटिंगला आता मला पुन्हा तो पडदा हलवावा लागेल, कारण त्या बॅगेंचा ढीक त्याच्या खाली आहे. काय करावं हिला सांगा. दिवसभर असं असते, फक्त हातात छडी घेऊन छडी लागे छमछम विद्याई, काय म्हणतात, विद्याई घम घम असं व्हायला पाहिजे ते. चला मग पुन्हा भेटते. आता जरा कटिंगला घेते, शोधून बॅग शोधावे लागतील मला. सध्या ब्लाऊज अशी येत आहेत की 1-1 मीटर कपडा कमी पडायला लागला आहे. उंची तर बघा, आता मी कट केलेल्या ब्लाउजांची 15 इंच आहे आणि 40 इंच चेस्ट आहे. आणि खरंच म्हणजे कपडाच कमी पडायला लागला. 1 मीटर घेऊन सुद्धा कंबरपट्ट्या वगैरे ॲडजस्ट करायला लागत आहेत. आणि क्लाइंटला वाटतंय एक तर ब्लाऊज आहे, किती लागणार आहे, शिलाई किती लागणार आहे, परत वेळ किती लागणार आहे, परत एवढे पैसे म्हणताय. अहो 250 आणि 300 रुपये शिलाई आहे आमच्याकडे. मग मला सांगा, 250-300 रुपये शिलाई असेल तर स्वतःचा फायदा सोडून तुमचा तोटा आणि आमचा फायदा करायला तुम्ही काय याल ना आमच्या शॉपवरती, बरोबर की नाही? कारण त्यांना वाटतं की आपण शॉप सोडून बाहेर गेलेलोच नाही, आपल्याला मार्केटचे दर काय आहेत, कसे रेट चालू आहेत, सिटी एरियात काय आहेत, डिझाईन काय आहे, पॅडेड काय आहे, हे कळतच नाही. आणि वरनं सिटी एरियातले दर त्यांना जर सांगितले तर आत्ताच ते क्लाइंट माझ्याशी हुज्जत घालून गेले. पुण्यातले दर असणारच तसे, क्वालिटी तशी आहे. अहो म्हटलं आम्ही पण तीच क्वालिटी देतोय, क्वालिटी आम्ही कमी करत नाही, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही म्हटलं आम्ही. अहो असं कसं, आता असं कसं म्हटलं तसंच आहे बघा. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. कारण आता आमच्याकडे ऑर्डर ॲक्च्युली बंद करायचं टाईम आलं आहे. आणि तुमच्या एका ब्लाऊजसाठी काय आम्ही खोळंबलेलो नाही आहे, स्पष्टच बोलायचं तर, बरोबर की नाही? एकतर शिवा
80 सेंटीमीटरमध्ये 3/4 तर 10ची स्लीव्ज करा. होतीये का? नाही होणार ना. आणि म्हणे आम्ही शिवले हो. मग आता शिवलेत तर मग त्या टेलरांच्याकडे शिवा ना, मला म्हणायचं आहे. कशाला उगीच मग बिचाऱ्यांना सोडून एवढी क्वालिटी चांगली देतात, एवढा रेट तुम्हाला कमी देता येत तर कशाला येता इकडे, बरोबर की नाही? तुम्हालाही असे क्लायंट भेटत असतील ना. म्हणजे असं बोलू नये कोणाबद्दल, पण पर्याय नसतो कारण क्लायंट आपला विचार करत नाही तर आपण तर कुठेवर त्यांचा विचार करत राहणार ना. ठीक आहे, एक माणुसकी म्हणून 5-50 रुपये तुम्ही कमी करा, हक्क गाजवा माझ्यावरती की ताई ग मी तुला एवढेच देणार पैसे, असं काहीतरी बोला. पण कसं आहे माहिती आहे, पुण्यामध्ये चांगले शिवतात म्हणून रेट घेतात आणि आम्ही ते काही बिघडवायचे रेट घेतो का तुमची ब्लाऊज, बरोबर की नाही सांगा? तुम्ही आपले ब्लाऊज पाहता, आपली क्वालिटी पाहता कशी आहे कशी नाही. आणि त्या सुरुवातीला आपल्याला ब्लाऊज शिवायच्या बरेच वर्ष सगळे फिरून 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 आता आल्या इकडे. आता आल्या तर का आल्या असतील, चांगलं कुठं भेटलं नाही, माझी त्यांना आठवण का झाली असेल, मी काय त्यांना आमंत्रण दिलं नाही माझ्या घरी जेवायला, आपण काम चांगलं आहे म्हणून आले असतील ना काही. त्यात पण आणि मला त्यांना बोलून दाखवायचं आहे की तुमचे रेट खूपच आहेत, जर जास्तच आहेत. अरे बाबा आम्ही तसं काम पण देतोय ना. आता हे बघा ब्लाऊज कसं आहे, हे बघा ॲडजस्ट करता करता याचे गळे म्हणा, ह्याची डिझाईन म्हणा, नाकीनं येते. 40 साईज आहे, 11चा गळा आहे, पाठीमागचा बॅक ओपन 11 आहे, फ्रंट ओपन 7 आहे. आणि आता 5.5 आणि 6च्या खाली गळा ओपन होत नाहीये. त्यात इतका हा जर रुंद पार्ट आहे, हा जर आपण रुंद एवढा पार्ट गळ्याचा शिवला तर सांगा शोल्डर कशी उतरेल, बसेल का पूर्ण उतरेल शोल्डरलेस ब्लाऊजसारखी. मग हे अरेंजमेंट करणं, ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करण्यासाठी आमचा तो लागणारा वेळ आहे किंवा आमचे जे लागणारे कष्ट आहेत ते तुम्हाला दिसू देत की राव थोडी तरी म्हणजे आमच्या कष्टाचा विचार करा ना. राब आम्ही राबतो इथे, मान पाठ कंबर एक होतीये, हे नाही. त्यांना त्यांचंच कौतुक असतंय, आपलं कौतुक नसतंय. तुम्ही म्हणाल काय ग ताई एवढं त्यांना झापते आणि वरणाने हसते, काय करू ना, हसल्याशिवाय पर्यायच नाही. कारण हे जे क्लायंट आहेत ना, हे सुधारणार आहेत ना आपण सुधारणार आहोत. प्रत्येकजण प्रत्येकाच्या जागेवर बरोबर आहे, प्रत्येकजण आपला विचार करतोय. पण मार्केटमध्ये सध्या काय चाललंय, कुठली गोष्ट स्वस्त राहिली आहे का सांगा बरं. मार्केटला गेले तर पैसा असा पाण्यासारखा जर दिला तरी 2 बॅगा भरत नाहीत. विचार करा बरं, काय स्वस्त राहिलं आहे का. होलसेलरवाले दादा असतात ते वरचे 2 रुपये सुद्धा सुट्टे द्या म्हणतात. मग तुम्ही 10,000 बिल करा किंवा 40,000 बिल करा, ते म्हणतात आम्ही वरचे 200 रुपये कमवतोय, तेवढीच आमची कमाई आहे ताई असं म्हणतात. म्हणजे सांगा मग त्यांनी जर असे म्हणत असते तर आपण तर 40,000 50,000 बिल नाही करत आहे ना क्लायंटचं, मग काय होईल ना. तेवढं जर आपण बिल केलं, सोचो क्या होगा फिर, सोचो मुझे भी बताओ, सोच के थोडा मैं भी समझ लूँ तर मजा येईल ना. असं काही झालं तर बघा हे ॲडजस्ट करता आता ह्यांनी सांगितलेलं मला 4 टक्स विथ बेल्ट पाहिजे. बेल्ट ॲडजस्ट करता बॉर्डर ॲडजस्ट होईना, विदाऊट बेल्ट ठेवला तर त्यांना असं वाटतं की हेवी साईजसाठी ते बसणार नाही. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, माझंही म्हणणं बरोबर आहे. पण कपडा नाही ना आपला ऐकत, म्हणणं जे काय आपलं म्हणणं आहे तो कपडा ऐकतच नाही ना. काय करणार सांगा मग आपण, आहे का पर्याय आपल्याला तिथं. आता जसं ॲडजस्ट होतं तसं मी तिथे ॲडजस्ट करते, तर मलाही पर्याय राहिलेला नाही आहे. हे कटिंग करते आणि शिवून झाल्यानंतर तुमच्याशी पुन्हा भेट. हे जे ब्लाऊज आहेत ना हे माहीत आहेत कोणाचे नसतील, नाही सांगते. हे आपले इंस्टावरचे व्हिडिओ पाहून आलेले क्लायंट आहेत आणि त्यांनी ह्या एवढ्या साऱ्या साड्या आणून दिलेत. एवढे सारे ब्लाऊज आहेत. 1 2 आणि हा जो ब्लाऊज आहे ना, हा ब्लाऊज म्हणजे या पॅटर्नचा ज्या दिवशी त्यांनी हे ब्लाऊज दिले सेम असे 4 ब्लाऊज आले होते मला. त्यानंतरही आले असतील, पण त्या दिवशी मला आठवतं की 4 ब्लाऊज ह्यांचा पकडून आले होते. 3 4 5 आणि हे ह्या साडीसाठी काहीतरी करायचं आहे, पोटल्या करायचे पाठीमागे गळ्याला बॉल्स करायचे आहेत. तर हे 5 ब्लाऊज त्यांचे आहेत. आता कटिंगला घेते म्हणजे त्यांचे पण वेळेत त्यांना मिळतील. आता एवढ्या सगळ्यांचे अस्तर काढायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये ह्या ब्लाऊजला जी कालची लेस लावायची राहिलेली आहे तो अजून काही हाताला लागलेला नाही आहे आणि किती वेळा तो मध्ये येतोय बघा. म्हणजे एखादं काम जर पाठीमागे पडलं, ते जर रखडलं तर ते रखडतच राहतं, ते काय मग वेळेवरती पूर्ण होत नाही आहे. आता या सगळ्या ब्लाऊजांचे अस्तर काढते, ते कटिंग करते आणि जेवढे होतील तेवढे कटिंग करते. आतापर्यंत किती ब्लाऊज कटिंग झाले, 4 ब्लाऊज कटिंग झालेले आहेत आतापर्यंत.
प्रत्येकाचे सेपरेट सेपरेट शोधून आता हे 4-5 कटिंग करते, म्हणजे मग संध्याकाळी शिवायला बरं. किती होतील किती होतील हे माहीत नाही. गडबडीमध्ये कंबर पडायला लागले माझं. अजून दिवाळी यायची आहे, हाताला खूप आग पण होती. आता ही आग कशाचे देव जाणे. पैसे मिळणार आहेत की ओरडा मिळणार आहे देव जाणे. तुम्हाला माहीत असेल तर सांगा. तर हाताला इथे आग झाल्यानंतर काय होतं, पैसे मिळतात की ओरडा मिळतो का काहीच मिळत नाही हाता. त्या दिवशी तागे आणल्यामुळे हा कलर असा प्रत्येक कलर पटापट भेटतोय. सगळे डार्क असो फेंड असो, नाहीतर या अगोदर कलर भेटणं म्हणजे मुश्किल झाले होते. 1-1 मीटर असतं तर प्रत्येक ब्लाऊज लागतो, त्याच्यामुळे मोजत बसायला लागत नाही. सगळे कलर हाताशी असले ना असे पटापट अस्तर सुद्धा निघतात. कारण हे बघा कलर आहेत तरी ते 3 अस्तर पटकन निघालेले आहेत. एकदा अस्तर काढून घेतले किंवा कटिंगला बरं पडतं नाही. आणि हे तागे त्या दिवशी शोधून कंटाळा आला मला. तरी पण काही कलर भेटले नाहीत, पण जे भेटले त्याच्यामध्ये समाधानी आहे. पटापट सगळे कलर भेटत आहेत, बाकीचे शोधते. जेव्हा आमच्याकडे कॉफी कलरचं अस्तर नव्हतं ना, तेव्हा प्रत्येक कलर येऊन कॉफीवरच थांबायचं असं वाटायचं. प्रत्येक कलर आपला परीक्षा घेतोय की अंत पाहतोय माहीत नाही. आणि कॉफी कलर आणल्यापासून पण बराच संपलाय तागा. नाही म्हटलं तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 25 मीटरचा धागा. 25 मीटरचा धागा होता हा, म्हणजे 5 आणि 3 8 मीटर कपडा गेला आहे. म्हणजे बघा थोडे ब्लाऊज झाले. म्हणजे रोज कॉफी आहेत आणल्यापासून, रोज कॉफी आहेत. कॉफी म्हणजे प्यायची कॉफी नाही, कामाची कॉफी. आता राहिला फक्त हा ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू तर आहे. ताग्यातला नवीन कलर टाकलेला आहे आणि पहिलाही आहे. सो हा पटकन भेटेल. नेव्ही ब्ल्यू रुटीनमध्ये असतो. कटिंगमध्येच थांबावं लागायचं, कारण दसऱ्यापासून ज्यांची ऑर्डर दिली होती ती कंप्लीट झाल्यानंतर त्यांच्या वेळेनुसार त्या येऊन घेऊन जातात. मग अशा मध्ये क्लायंट आले की त्यांचे ब्लाउज शोधून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचं काय चाललंय ह्या चौकशा करून मग ब्लाऊज घ्यायला चालू होतं. कारण समोर क्लायंट आलं की मला हे बोलायला लागतं आणि क्लायंट माझ्याकडे आल्यानंतर माझ्याशी गप्पा मारल्याशिवाय जातच नाही आहे. सो बघा यांचं हे ऑर्डर दिली, त्यांनी सुट्टे पैसे दिल्यामुळे मी खूप खुश होते, कारण सुट्टेचे पैसे हल्ली मिळत नाहीत. आज सकाळी आल्यापासून एकामागे एक क्लायंट चालूच होते. आता बघा एक क्लायंट ऑर्डर घेऊन गेले, त्या बहिणीची ऑर्डर घ्यायला आल्या होत्या. बहिणीला वेळ नव्हता म्हणून, कारण जवळजवळ राहत असल्यामुळे ज्यांची फेरी होईल माझ्या मार्केटच्या एरियामध्ये त्या येतात ब्लाऊज न्यायला, ड्रेस न्यायला. त्यांचं झालं की हे ब्लाऊज न्यायला मॅडम आल्या. आता तुम्हाला हा ब्लाऊज आठवतोय का? मला प्रचंड आवडला आहे हा ब्लाऊज, म्हणजे कलर खूप आवडला आहे या ब्लाऊजचा. तर हे साऊथ इंडियन क्लायंट आहेत, त्यांचं काहीतरी कार्यक्रम आहे, म्हणजे एकत्र त्यांची युनिटीचं फंक्शन आहे. तर सगळ्यांनी साड्यांवरती 2 पीस साड्या आहे वाटतं, त्याच्यावरती असे ब्लाऊज घेऊन शिवलेले आहेत. आणि गप्पांमध्ये मॅडम एक ब्लाऊज विसरले किंवा म्हटलं एक ब्लाऊज अजून नको आहे का, कारण 2 ब्लाऊज शिवायला आले होते. एक लेकीचं होतं आणि एक मापाचं होतं. टोटल 4 ब्लाऊज होते, तर 3 ब्लाऊज त्यांच्या लक्षात होते. और मेरा एक ब्लाऊज है क्या? म्हटलं हाँ है ना, और के कहाँ जाओगे, मतलब जब पहनोगे तो याद आएगी मेरी, इसीलिए अभी से लेके जाओ. मग आज काय लक्ष्मी फक्त आणि दो चाललंच होतं. म्हटलं चला चांगलं आहे. सकाळपासून बारीक सारीक ऑर्डर जात होत्या, त्याच्यामुळे माझंही काम नीट होत होतं आणि ऑर्डर क्लिअर झाल्यामुळे तेवढं टेन्शन, डोक्यावरचं ओझं कमी होत होतं. आता कोणी ॲडव्हान्स दिलेलं असतं, कोणी दिलेलं नसतं, त्याच्यामुळे प्रत्येकाचं बिल पाहून चेक करावं लागतं. लाईट गेली आहे सकाळपासून दुसरा टाईम आणि अंधार पडलाय. सुनीता मॅडम आमच्या थांबलेत बघा, निवांत चालले. ताई लाईट कधी यायची, ताई लाईट कधी यायची, म्हणजे चाललाय तिचा. म्हटलं येईल. आणि इथे मी प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करते आणि या प्रिन्सेस कटला आली बघा, लाईट आली. छान आहे ना, तुमच्याशी गप्पा मारायला गेली आणि बघा लकी मुवमेंट, लाईट आली. क्रॉसपट्टी आहे आणि हा प्रिन्सेस कट आहे. तर या मॅडमला विथ क्रॉसपट्टी प्रिन्सेस कट हवा आहे, बेल्टवाला. तर हे कटिंग केलेलं आहे. आणि हे कटिंग करताना बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम होतोय. आजच्या व्हिडिओमधली ही इम्पॉर्टंट टिप्स आहे, म्हणून तुम्हाला पुन्हा हे दाखवणार आहे की ह्याची कटिंग कशी केली आहे. बघा मी हे बघा, याची कटिंग आपण एकदा समजावून घेऊया. आपण जे नॉर्मली ब्लाऊजचं कटिंग करतोय प्रिन्सेस कटचं, त्याच पद्धतीने ड्राफ्टिंग केलेलं आहे. म्हणजे बस्ट पॉईंट आपला जो आहे इथे अपेक्स पॉईंट म्हणतो आपण, तो घेतलेला आहे. त्यानंतर खाली स्ट्रेट रेष ओढलेली आहे इथून खाली. जी काही तुमची इथे बस्ट पॉईंट येईल 11, 10:30, 11:30 त्या हिशोबाने घ्यायचा आहे. आणि नंतर इथे आपल्याला 1.5 इंचाचा गॅप घ्यायचा आहे टक्ससाठी. आणि ही जी आहे रुंदी ती 3.5 बाय इथे 2.5 इंच घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला हा प्रिन्सेस कट
कटिंग केलेलं आहे. याच पद्धतीने शिलाईसुद्धा करायची आहे. तर बऱ्याच ताईंना बेल्टवाला प्रिन्सेस कटचा प्रॉब्लेम येतो, तर त्यांच्यासाठी हे कटिंग करता करता चक्क 5:45 वाजले बघा. सकाळी 11ला कटिंगला घेतलेलं त्याच्यातून चौकशी गँग पण येत होतं. चौकशी करणाऱ्यांना काय टाइम टेबल वेळ काळ काही नसतो. शॉपमध्ये सगळ्यांचं स्वागत. पटलं सांगा, नाही पटलं तर त्यांना थोडक्यात उरका. असं ब्लाऊज कटिंग झाले आणि दिवस गेलेला आहे. यातला दिवस त्याच्यामध्ये चहा ब्रेक झालेला आहे आणि सुनीता सुद्धा आमच्यात अजिबात थांबलेली नाही आहे. आणि हे 4 ब्लाऊज कटिंगमध्ये तिनं जोडलेत. हे 4 जोडून ठेवलेत. एक ब्लाऊज जे आहे ते इकडे जोडणं चालू आहे कॉफी कलरचं. तिकडे बघा पुढे ती पिना लावायला गेली आहे त्या साईडला. ते 5वं झालं आणि हे 3 जे आहेत हे कटिंग मी आता केलेत. म्हणजे आज टोटल 8 ब्लाऊज झाले आणि 8 ब्लाऊजांमधले तिने केलेले हे 4. 5वं चालू आहे. उद्या आहे संडे. संडेचं मी घेते सुट्टी, कारण आमचे कारभारी असतात घरी. कारभाऱ्यांना असते आमच्या सुट्टी, त्याच्यामुळे एक दिवस कारभारांच्या नावावरती, बाकीचे सगळे आपल्या शॉपच्या नावावरती. म्हणून काय घरी निवांतपणा नसतो. घरी ढीग कामं असतात आठवड्याभराची पडलेली, ती उरकायची असतात. त्याच्यामध्ये संडे कसा निघून तो कळत नाही. आणि ही सगळी ब्लाऊज आजची कटिंगची झालेली आहेत बघा. दिसत आहेत का तुम्हाला केवढी ब्लाऊज आहेत ते. आणि आता ही मॅडम किती जोडेल तेवढे जोडेल. म्हटलं कटिंग तर करून घेते, म्हणजे एकसारखं शिवता येईल. हे संपेपर्यंत तर कटिंगचं उद्यापर्यंत टेन्शन नाही आहे. हे जोडायचे पाठीमागं ठेवते. आणि हे जे ब्लाऊज मी सकाळपासून तुम्हाला किती वेळा दाखवते बघा, ह्याला अजून हात लागलेला नाही आहे. आता ती ऑफिसवरनं सुटली असेल नेहा मॅडम आमची, आणि ब्लाऊज घ्यायला येईल. तोपर्यंत ह्याला पटकन लेस लावून घेते आणि मग हिने जोडलेले ब्लाऊज शिवायला घेते. तोपर्यंत अधूनमधून क्लायंट येतीलच. असं आमचं चाललं आहे बिझी शेड्यूल. तुमच्या दिवाळीचे कामं कसे चालले आहेत, तुमची रोजची ब्लाऊज किती होत आहेत, किती शिवत आहेत, आपले व्हिडिओ पाहताय की नाही. ब्लाऊज शिवता का होईना पहा, कारण ब्लाऊज कापता मी व्हिडिओ करते. ब्लाऊज शिवता तुम्ही पहा, नाहीतर मग काय एवढी मेहनत माझी सगळी तुम्ही नाही बघितलं तर जाईल ना वायाला. तर आता चला ह्याला लेस लावून घेते आणि हे शिवलेले ब्लाऊज जोडलेले आहेत ते मी शिवायला घेते. जेवढं होईल तेवढं होईल. संध्याकाळची वेळ आहे आणि आमच्या समोर आहे ना आज रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे डांबराचा इतका डार्क वास येतोय, असं म्हणजे डार्क स्मेल येतोय. डोकं दुखायला लागले सकाळपासून. त्याने दाखवते तुम्हाला, थांबा. इकडे बघा, हा आमच्या साईडचा जो रोड आहे तो रात्री बनवला होता, प्लेन व्यवस्थित चकाचक दिसतोय. आणि हा अपोजिट साईडचा रोड आहे तो सकाळपासून त्या लाईनचा बनवायला चाललेला आहे. ही साईड आहे किंवा ही लाईन आहे ती रात्रीच बनवली होती त्यांची. रात्री मी रात्री 10:30ला घरी गेले तर त्यांचं काम चालूच होतं. आणि गाड्यांची रहदारी दिवसभर असते ना, त्याच्यामुळे एक साईड रात्री बनवत असतील. जेवढं होईल तेवढं होईल. बिचारे ते किती काम करून दमतात ना, त्याच्यावरती काम करणारे आहेत ते. रोडवरती ज्या म्हणजे नाही का हे कारागीर आहेत, बिचाऱ्यांना किती मेहनत करावं लागते बघा पोटासाठी. एवढंसं पोट, पण सगळ्यांना मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. तर ह्या डांबराचा आज डार्क स्मेल इतका येतोय की खरंच डोकं दुखायला लागले. तर हे थोड्या वेळानं पुढे सरकेल, म्हणजे याचा आवाज थोडासा कमी होईल. फायनली या ब्लाऊजला लेस लागून रेडी झालेला आहे. आणि वाजले किती, घड्याळाचा संपला चार्जिंग आमचा. तर 6 वाजलेले आहेत आणि हे 15 मिनटं लागलेले लेस लावायला, कारण ते खूप लूक केले होते. त्याने परत आणि मी विसरायची करायला, त्याचा लूक यायचा असायचं. पूर्ण गळ्याला लेस लावलेली आहे कॉपर गोल्डन कलरची आणि सुंदर त्याचे पफसुद्धा आलेले आहेत. हे बघा, म्हणजे बॉटल ग्रीन कलरमध्ये हा कॉन्ट्रास्ट जो आहे कॉपरचा तो खूप सुंदर दिसतोय. आणि हा ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर झाला आहे. आता ह्याची वेळ येते हँगरला लागायची, कारण ह्याला प्रेस मी सकाळीच करून ठेवली होती. आता पुन्हा प्रेस करत बसत नाही, फक्त त्याला ते लावायचं होतं म्हणून राहिलं होतं. तर फायनल लुक तुम्हाला आता मी दाखवते याचा. हा आहे पुढून, हा आहे पाठून. तर तुम्हाला हा ब्लाऊज आवडला का तर सांगा मला. 8:30 झालेत आणि फक्त 2 ब्लाऊज शिवून झालेत, कारण आज 5:45 वाजले कटिंगलाच. 6 वाजता बसले. ते एक लेस लावायची होती ती लावली. त्यानंतर 2 ब्लाऊज शिवायला घेतले. कारागीर गेली, तिला पण उशीर झाला होता. त्यानंतर क्लायंटच आहेत. 2 ब्लाऊज घेऊन एक मॅडम आल्या, त्यांनी फार वेळ घेतला, जवळजवळ पाऊण तास घेतला. त्यांनी काउंटर आल्यापासून हेच म्हणत होत्या, शिलाई किती होईल सांगा, शिलाई किती होईल सांगा, शिलाई किती होईल सांगा. म्हटलं अहो काकू मावशी आमच्या इकडचंच आहेत. अहो काकू मावशी काय तुम्हाला मी शिलाई सांगणार आहे, जी काही सगळ्यांसाठी आहे तीच सांगणार आहे ना का, तुमच्याकडून आखी दिवाळीच साजरी करून घेणार आहे मी. ते काका म्हटले अगं जरा शांत बस, त्यांचं होऊ दे, काय असेल ते तुला सांगतील. त्यानंतर त्यांचं माप एवढं छोटं होतं की बेबीचंच साईज घेते असं मला वाटत होतं.
ते झालं. नंतर त्यांनी ड्रेस एक मागवलेला, तो फार मोठा होता, एक्सेस होता, पण तो पण त्यांना खूप मोठा होता, म्हणजे विचार करा माप कसं असेल. मग तो अल्ट्रेशनला घेतला. त्यानंतर पुन्हा 4-5 टॉप घेऊन एक मॅडम आली अल्ट्रेशनची, कारण तिला ऐन वेळेला मी आठवते आहे. अगं बाई, दिवाळीचं सण आहे, घाईची कामं माझी असतात, 24/7 12 महिने मी तुला अवेलेबल असणार आहे का. लास्ट टाईम पण आलेली, म्हणजे कधीही येऊ दे ती मॅडम, आहे गोड, पण आता इथं गोडपणा काय कामाचं नाही का, की समोरचं काम हातातलं व्हायचं आहे, यांचं ऑल्ट्रेशन करून द्या. नाही म्हटलं तर नाही, आप लेते नाही ठीक आहे, लेकिन मेरे लिए लेने का, म्हटलं काय लेणे का, म्हटलं इथं आमचं नाही, मला दिवाळी आहे की नाही आज नाही, पण कुठली ऐकते, अजिबात ऐकलं नाही. 2 तरी टॉप करून द्या म्हणून मागे लागली, हातातलं काम सोडून करून घेऊन गेली, कारण पेशन्स नाही आहेत थांबण्याचे. जाऊ दे म्हटलं, मला पण टेन्शन देण्यापेक्षा हातात ते मी धागा घातलेला मशीनला, ब्लाऊजचा धागा चेंज केला होता, नवीन घातला होता, शिवायला ब्लाऊज ओपन केला होता, जसं की हे ओपन केलेलं आहे, आणि त्यांचा पुन्हा धागा चेंज केला, 2 टॉपला धागा चेंज करून टिपा मारून दिल्या. आणि फिटिंगचे 40-40 रुपये म्हटल्यानंतर म्हणतात इतना लोक म्हणलं आता काय प्रॉपर्टी लोक येते काय कोणास बाई, मला दिवाळीच्या मोक्यावरती. म्हणलं ऐसे रहता है, एक तो करो ऊपर से फिर इतना होता, इतना ना बोला तो आपका उतना भी बच जाता ना, इतना जो दे रहे हो मुझे भर भर के वो बच जाता ना आपका, म्हणते नाही बोलना पडतं आहे. म्हणलं हां ते तर आहे, बोलणं पडतं आहे, त्याशिवाय आम्ही कशा सरळ राहू नाही का. आता मान पाट कंबर एक झाली आहे. आणि त्यानंतर इकडे तिकडे बघत बघत क्लायंटचे 2 ब्लाऊज झाले. 2 ब्लाऊज व्हायच्या अगोदर आमच्या हातशिलावाल्या मॅडम आल्या, खाली हॉर्न वाजवला, लेकीला पाठवली, झालेत का ब्लाऊज म्हटलं, इकडे म्हटलं तिला 2 मिनटं थांब म्हटलं, 2 मिनटाचे 5 झाले, 5चे 10 झाले, कारण एकाच कलरचे 2 ब्लाऊज होते, त्याच्यामुळे बॉबिनचा धागा दुसऱ्या ब्लाऊजला सारखाच फिटिंगला संपत होता, बाहेर लावायची ती फिटिंग टाकायचं होतं, तोपर्यंत मॅडम आमच्या थांबल्या, ते 2 ब्लाऊज घेऊन गेले. आणि त्यानंतर दुसऱ्या मॅडम, आता म्हटलं 9:15 झालेत, आता कुणीच यायला नको, 9 वाजेपर्यंत पुन्हा 2 ब्लाऊज म्हणजे होतील. कुठलं काय, पुन्हा एक जण कॉल करून आल्या, आणि त्या 4 ब्लाऊज 4 साड्या स्टोनवाले वगैरे ब्लाऊज घेऊन आले, खतरनाक स्टोन आहे ब्लाऊजला साड्यांच्या. मग त्यांचं घेतलं मेजरमेंट वगैरे, जस्ट हातातलं झालेलं आहे. आता 8:30 वाजून गेले, म्हटलं आता हा ब्लाऊज घ्यावा, कारण आज लवकर जावं लागेल, 10 वाजेपर्यंत थांबून चालणार नाही, आज घरी कामं पडलेत ती उरकायचे आहेत, कारण दिवस इकडेच गेलेला आहे, सकाळी पण लवकर आली होती. हे ब्लाऊज जेवढं होईल तेवढं करते म्हटलं, एक 9 वाजेपर्यंत. आणि तुमच्याशी पण नंतर आठवण आली मला की व्लॉग मला कंप्लीट करायचं आहे ना, तर आज ब्लाऊजच शिवले. किती तुम्हाला आता कळालं असेल मी किती ब्लाऊज शिवले, फक्त 2 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. आणि कटिंग किती झाले, तर कटिंग आज 8 ब्लाऊज झालेले आहेत. 8 ब्लाऊज कटिंग झालेले आहेत. त्यातले सुरुवातीला मी दाखवल्यासारखे मागे कटिंगचे अजून 3 पडलेले आहेत, आणि हे 3 अजून शिलाईचे आहेत माझ्याकडे, हे 3 प्लस हे 4 ब्लाऊज आहेत, आणि 2 ब्लाऊज शिवून गेले, म्हणजे ते 2 आणि हे 4, 6, 7, 8, 9 कटिंग झाले. आज 8 म्हणते मी, 9 कटिंग झालेत. आणि नाही 8च झाले, हा अगोदरच्या स्टॉकमधला ब्लाऊज आहे, 8 कटिंग झाले, आणि शिवून फक्त 2 झाले. झाला तर हा 3रा होईल, चांगलं होईल, जरा उद्याचं काम हलकं होईल. तर चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, मला तर जाम हेडेक होते तुमच्यासोबत गप्पा मारा, क्लायंट सांभाळा, तुमच्यासाठी ब्लॉग शूट करा, छान वाटते मला, मजा येते थोडं चॅलेंज घ्यायला, जास्त धावपळ, पण स्टॅमिना कुठेतरी कमी पडतं आहे. सांगा मला स्टॅमिनासाठी थोडंसं अजून एनर्जी येईल असं काय करू की अजून 4 ब्लाऊज एक्स्ट्रा होतील शिवून. सो आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतर ताईंना सुद्धा याचा फायदा होईल. म्हणून मी डेलीचे ब्लॉग टाकते की दुपारी तर एक जण येऊन खूपच डोकं फिरवून गेल्या होत्या, त्यातनं पण आवरली स्वतःला, आणि पुन्हा कटिंग कंटिन्यूअस केले. आज खूप कटिंग झाले, पाय पण दुखायला लागलेत. आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, इन्स्टा पेजला फॉलो करा. इन्स्टा पेजवरती सुद्धा खूप सुंदर व्हिडिओ असतात, जे की तुमच्या कामाचे असतात. खूप साऱ्या ताईंना त्याचा उपयोग होतो, तशा मला कमेंट येतात. आणि हो, जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर, जास्तीत जास्त कमेंट आल्याचं पाहिजे दिवाळी व्लॉगमध्ये. आणि सबस्क्रायबर तर झपाझप वाढले पाहिजेत, 40 क्रॉस झालेच पाहिजे दिवाळीमध्ये. कारण आज आहे 11 ऑक्टोबर, 18पासून दिवाळी चालू होती, पण आपले व्हिडिओ अगदी दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा व्लॉग येईल, दुसऱ्या दिवशी पाडवा, भाऊबीज, हे सगळे व्लॉग येणार आहेत. सो अजिबात कमी पडायचं नाही, मी कमी पडत नाही, तुम्ही कमी पडायचं नाही. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काळजी घ्या, स्वतःची तब्येत सांभाळा, आणि फराळ करत असाल तर थोडासा एक्स्ट्रा खरा जवळ असाल तर माझ्याजवळ डबा पोस्ट करण्याची काहीतरी सोय होईल, असंच गंमत करते. खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय.